मी टिपिकली जेव्हा हिमालयाला असं साधनेसाठी जात असतो, कारण साधना माझा आवडता विषय आहे आणि त्याच्या आधी पण मी जेव्हा आपले दत्त चरित्र आपण वाचत असतो, खास करून श्रीपाद चरित्रामध्ये बरेच वेळा असे रेफरन्सेस दिले आहेत की प्राणी आपल्याशी बोलतात. जे महाराजांचा जॉन संबंधाचा संवाद आहे, जेव्हा महाराज तेलुगू भाषेत बोलतात आणि जॉन त्यांच्यासोबत मराठी भाषेत जर्मन भाषेत अनुवाद करतो. आणि तसंच प्रत्येक भूमीला आत्मा आहे म्हणून ते जमिनीशी पण संवाद करायचे. तेव्हा मला असं खूप वाटायचं की कसं शक्य असेल. पण जशी जशी माझी आध्यात्मिक मार्गाने वाटपाऊल पुढे जाते, तेव्हा हे काय काय गोष्टी मला जाणवायला लागलं. 2-3 अनुभव असे येऊन गेले. त्याच्यामुळे मला वाटलं की हे माझ्यासोबत कसे काय बोलतात. कारण मी तसं मला नेचरची खूप आवड आहे. मी जिथे राहतो मुंबईत पार्लर, तिथे आमचे पार्ला वृक्ष मित्रचे आमचे बरेच इनिशिएटिव्ह असतात. तेव्हा जाता जाता एकदा मला लक्षात आलं की एक औदुंबराच्या झाडाला कोणीतरी कापतोय आणि आम्हाला माहीत नव्हतं की कोणतरी त्याला कट करायला बसतंय. मी माझी ॲक्टिवा तिकडे मोडली आणि ॲक्च्युली बघितलं तर कोणतरी त्याला कापायला परवानगी नव्हती आणि झाडाची छाटणी करत होते. तर हे माझा पहिला अनुभव होता. दुसरा मला एकदा मी जेव्हा उत्तराखंडला गेलो होतो, तेव्हा तिथे पण मला एक आपण जे माउंटेन डॉग म्हणत असतो, त्यांनी येऊन मला जागा दाखवली होती की मी ॲक्च्युली स्टार गेजिंग करता करता हरवलो आणि खाली कसं यायचं ते जागा बरोबर बरोबर दाखवली. तर हे 2-3 अनुभवानंतर मला वाटलं की कुठे ना कुठेतरी हे कन्व्हर्सेशन आपले चालू आहेत. फक्त त्याची जाणीव असायला पाहिजे.